नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. करजगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली असून आदिवासी भिल्ल समाजातील महिला व अल्पवयीन मुलींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत अनेक महिला, लहान मुले व पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. करजगाव येथील गट नंबर 28 मधील जमीन भिल्ल समाजाने गेल्या 50 ते 60 वर्षांपासून अतिक्रमण करून कसत असल्याचं सांगितलं जातंय. या ठिकाणी गावातील काही लोक जमा झाल्याचे पाहून आदिवासी कुटुंबियांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र याच वेळी जमावाने थेट आदिवासी कुटुंबांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी फावडे, कोयते, लोखंडी सळी व लाकडी दांड्यांच्या साह्याने महिला, लहान मुले, अल्पवयीन मुली व कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं बेदम मारहाण केली. महिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, तर अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केलाय. एवढा गंभीर गुन्हा घडूनही राहुरी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने संपूर्ण जिल्ह्यातील भिल्ल समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिर यांनी दिला. यावेळी शिवाजीराव गांगुर्डे, कैलासदादा माळी, सुभाष पवार, शिवाजी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील कलसगाव या ठिकाणी काल आदिवासी भिल्ल समाजावर जो प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्याचा आदिवासी बचाव समितीच्या वतीने प्रथम मी निषेध करतो. अतिशय घृणास्पद असा हल्ला आहे. आदिवासी महिलांवर, अल्पवयीन मुलींवर आणि त्या मुलांवर, त्यांच्या मुलांवर तसेच पुरुषांवर अतिशय प्राणघातक हल्ला केला. आदिवासी जी जमीन कसत होते त्या जमिनीमध्ये एक जमाव, त्या गावातला जमाव आला. तो जमाव कशासाठी जमला हे बघण्यासाठी हे आदिवासी त्या ठिकाणी गेले. ते गेले असताना त्या जमावने डायरेक्ट यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता, याच्यामध्ये ह्या महिला अतिशय जखमी झाल्या आहे. यांच्यावर कोयत्याने, फावड्याने, त्यानंतर आपल्या सुऱ्याने, तीक्ष्ण हत्याराने असे अतिशय घृणास्पद असे त्यांच्यावर वार केले. त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही आदिवासी बचाव समितीच्या वतीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट केलं आहे. पोलीस स्टेशन ज्या टायमाला ते गेले त्या टायमाला त्यांची पोलिसांनी कुठलीही फिर्याद घेतली नाही. पोलिसांनी त्यांना मेमो दिला, तुम्ही याच्या रुग्णालयामध्ये जा, ॲडमिट व्हा, आम्ही तुमची फिर्याद घ्यायला त्या ठिकाणी होतो. पण अद्याप दुसरा दिवस उजाडला आहे, पोलिसांनी अद्याप त्यांची फिर्याद घेतली नाही, कुठले जबाब घेतले नाही. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की 24 तासाच्या आत पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही, तर आदिवासी बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभे राहील. याची सर्वस्वी जबाबदारी राहुरी पोलिसांवर राहील. वंदना देवदास गांगुर्डे, माझं वय 25. आम्ही आमच्या वावरामध्ये करजगाव इथे वावरामध्ये आम्ही गायांसाठी चारा आणायला गेलेलो होतो. तर माझे भाऊ आणि ते शेतीमध्ये काम करीत होते. तर गावातले लोक काही आमच्या वावरामध्ये रोटा मारण्याची याची त्याची धमकी देत होते. त्यांना तर ते रेकॉर्डिंग करत होते. तर माझा एक मोठा भाऊ होता, तर तो रेकॉर्डिंग करत होता. तर त्यांचा फोन एका ताईने घेऊन आणि नदीमध्ये फेकून दिला. तर मग सगळेजण त्यांच्या मागं घेऊन कोराडी, कोयते असे घेऊन त्यांच्या मागं पळत सुटले. तर आम्ही तिथं गेलो. तर मग माझ्या भावजाईन आम्ही सगळे तिथं आलो. तर ते त्यांना हानीत होते. तर आम्ही त्यांना म्हणलो, का आमच्या माणसांना हाणू राहिले? तर त्यांनी बाया सुद्धा बघितल्या नाही. बायांना सुद्धा त्यांनी कोराड्यांनी, खोऱ्यांनी त्यांनी असे हाणमार केली. तर आम्ही घरी पळलो. घरी आले माझे भावन ते सगळे घरी पळाले. तर ते घरामध्ये घुसून त्यांना बाहेर काढून त्यांना हानीत होते. तर म्हणायचे ह्या आदिवासी लोकांना इथं थांबून नाही द्यायचे, घर पिटून द्या. माझ्या भावांचे डोके फोडले, एका भावाच्या हाताला लागलं, म्हणजे पूर्ण एकदम बेशुद्ध पडूस्तवर ते हानीत होते. माझे एक भावजाई आहे, त्यांना तर फार बेशुद्ध पडतं. जोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते माणसं पळत नव्हते तोपर्यंत ते त्यांना सोडित नव्हते. तर यांना सगळ्यांना आम्ही धरायचा प्रयत्न करायचो. ते लहान पोरं सुद्धा बघत नव्हते. लहान पोरांना सुद्धा धरून असे पकडीला फेकून द्यायचे ते बाई. तर मग मी काय केलं, लहान पोरांना सगळं गोळा केलं घरामध्ये. एका ठिकाणी त्यांना कुलूप लावून घेतलं, कोंडलं आणि मी बाथरूम मध्ये गेले. तर बाथरूम मध्ये गेले तर तिथं सोयब इस्मालभाई पठाण आणि अमोल बाळासाहेब गायके आणि अनिल बाळासाहेब लोंढे आणि गणेश कोबरणे आणि विशप सोयब पठाण हे सगळ्यांनी कुऱ्हाडींनी, कोयत्याने दरवाजा तोडून आणि मला इथं कोयत्याने हाणलं. आणि मी
त्यांनी माझे हातपाय धरले. तर घरामध्ये पुरी होत्या, तर त्यांच्या सुद्धा ते दरवाजा फोडायला गेले. मी तिथं दरवाजामध्ये उभा राहिले, तर त्यांनी मला चौकून खाली पाडलं. माझ्या हातावर फोन होता, रेकॉर्डिंग चालू होती, तर माझ्या हातावरती शोएब पठाण, अमोल गायके येईने माझ्या हातातून फोन हिसकून घातला, माझे हातपाय दाबून धरले आणि मला ते हाणू लागले. जोपर्यंत माझ्या डोक्यातून रक्त वाहिलं, मी बेशुद्ध पडले, तोपर्यंत ते मला हाणत होते. इथून पुढे मला काहीच माहिती नाही. मी शिवाजी गांगुर्डे, आदिवासी बचाव समिती राज्य सदस्य. आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जे आदिवासी समाजावर जो अमानुषपणे हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांना प्राणघातक हल्ल्यामध्ये जखमी करण्यात आलेलं आहे, त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो होतो. तरी शासनाने आतापर्यंत त्याबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उद्या आंदोलन जे रस्त्यावरचं होईल, गाव बंद होईल, तालुका बंद होईल, त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, हे या माध्यमातून सांगू इच्छितो.